वाड्यावर चाललोय? नाही ग, आपण बाहेर जातोय. मग कधी जाणार आपण वाड्यावर? दिनू वाट पाहत असेल. आपण उद्या जाऊया वाड्यावर. आता आपण बाजारात जातोय. मग आपण दिनूला पण सोबत नेऊया. का ग, त्याने तुला सांगितलंय? हो, तो नेहमीच म्हणतो त्याला बाजारात जायचंय, कारण उडता घोडा कुठं मिळतो हे त्याला विचारायचंय. उडता घोडा? हो काका, तुला माहितीये तसा उडता घोडा त्याच्या दादाकडे आहे. काय करतो हा उडता घोडा? जेव्हा आपल्याला घरी जायला उशीर झाला असेल ना, तेव्हा तो आपल्याला आकाशातनं पटकन घरी आणतो. मी त्याला सांगितलं असं काही नसतं. लवकर घरी जायचं असेल तर दादाला दुचाकी घ्यायला सांग. मग काय म्हणाला दिनू? म्हणाला की दुचाकीपेक्षा उडता घोडा जास्त चालत आहे. मला त्याला दाखवायचंय की नाही, दुचाकी जास्त चालत आहे आणि म्हणून मला दुचाकी पाहिजे. तुम्हाला घेऊन देशील? अच्छा, म्हणजे तुला दुचाकी हवी आहे काय? हो, आज घेऊया आपण. आज नको, आपण परत कधीतरी आणू. हा, पण पुन्हा केव्हा? मला आजच हवी आहे. हे बघ छबू, वसईला दुचाकी मिळत नाही की नाही, त्यासाठी आपल्याला मुंबईला जायला हवं. आपण तुझ्या वाढदिवसाला आणूया. चालेल? चालेल, पण नक्की ना? अगदी नक्की. मग आपण येताना देवळात जाऊया. का ग? कारण का मला देवाकडे प्रार्थना करायची की माझा वाढदिवस लवकरात लवकर आण. अगदी उद्या सुद्धा चालेल. पण काका, वाढदिवसाला दुचाकी नक्की ना? अगदी नक्की. हो काका, मग मी दिनूला सांगून येते. दिनू, काका मला दुचाकी आणणार आहे. दिनू, दिनू, काका मला दुचाकी आणणार आहे. दिनू, काका मला दुचाकी आणणार आहे. दिनू, दिनू, काका मला दुचाकी आणणार आहे. दिनू. साहेब, तुम्ही त्या थडानीच्या प्लॉट बद्दल तिच्यावर नजर ठेवायला हवी. तुम्ही सुलेखा बद्दल बोलताय का? सगळी गणित मांडून झाली, सगळे पिंजरे लावून झाले, तरीही अजून ती मोकाट. साहेब, मला कधी कधी वाटतं तिचं कोणाबरोबर तरी बाहेर. मला नाही वाटत. अच्छा, म्हणजे तिच्याविषयी तुमच्या मनात अजूनही कुठल्याही प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर नाही. हजारो शंका मात्र आहेत आणि शंकांची खात्री पटण्यासाठी पुरावा लागतो. एकदा तो पुरावा माझ्या हातात येऊ दे, मग ती आहे आणि मी आहे. साहेब, मध्यंतरी तुम्ही न सांगता मी तिचा माग काढला होता. ती एका बाईकडे जाते आणि तिथे ती भरपूर वेळ थांबते. कोण आहे ती बाई? कोण आहे ती बाई? कामं झाली सगळी? होय मॅडम. मॅडम, आज थांबायचंय का? मी जेव्हा सांगेन तेव्हाच थांबायचं. आत्ता गेलीस तरी चालेल. ठीक आहे, मी निघते.
दूध थंड होतंय, प्या आता. पिते. आई, आज माझा वाढदिवस आहे का ग? पियू, काय हवंय आज? म्हणजे 2 महिन्यांपूर्वी होऊन गेलेला वाढदिवस जेव्हा लगेच येतो ना, तेव्हा तो उगाच आलेला नसतो. पण तू विश केलं होतंस का मला? बाबांनी आठवणीने विश केलं होतं. बाबांचा फोन आला होता. मी केला होता त्यांना फोन. बाबांना फोन करता येतो, मला नाही. आई अगं ते असं झालं. काय सांगू नकोस मला. बाबांना फोन केला होतास ना, मग गिफ्टही बाबांनाच मागायचं. तू चिडतेस का ग एवढी? सॉरी ना. मी कुठे चिडली आहे? कशाला चिडू मी? हॅलो पियू. बाबा आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. काय? ओळख पाहू काय आणलं असेल मी. नाही माहिती, सांगा ना. असं नाही, तू डोळे बंद कर, मी सांगेपर्यंत उघडायचं नाहीत. बरं. गुड. उघडू? नाही. किती वेळ? आता उघडू? नाही पियू, थांब ग. बाबा लवकर या ना, किती वेळ? उघडते मी. उघडू? नाही, अजिबात नाही. मी सांगेस तोवर नाही. उघडते ना. पियू, वाव, सायकल. बाबा मस्तच आहे हो. आज माझा खरंच बर्थडे असता ना, तर मी तुमच्याकडे सायकलच मागणार होते आणि तुम्ही न मागता दिली. ग्रेट आहात तुम्ही. न मागता नाही पियू, तू मागितली होतीस, पण मीच देऊ शकलो नाही. तुझ्या डोळ्यातला आनंद तेव्हा नाही पाहता आला, पण आता दिसतोय. बस, आणखी काय पाहिजे? काय झालं बाबा? काही नाही. खूप छान दिसतेस तू सायकलवर. बाबा मी चालवायला नेऊ? ऑफकोर्स, बाय ऑल मीन्स. तुझीच तर आहे. एन्जॉय इट. गो. कसला विचार करतेस? योगायोग कशाला म्हणतात ते आत्ता दिसलं. आज पियूला वाटत होतं तिचा वाढदिवस आहे आणि तो नसताना तिला सायकल मिळाली, हा योगायोग. आज छबूचा वाढदिवस आहे. आधी रंगायला शिक, मग पायावर उभी राहा. चालायचा प्रयत्न कर, जमलं तर धावायचाही प्रयत्न कर, आणि मग उडण्याची स्वप्न बघायची. उडायचं तर आहेच तनिष्का, उडायचं तर आहेच. खूप उंच उडायचंय. इतकं उंच की तितक्या उंचीवर तुझी नजरही पोचणार नाही. मी खड्ड्यातून तुझ्या मदतीशिवाय बाहेर आले, चालायलाही लागले, आणि तुझ्या मदतीशिवाय थोडी धावलेही. काय
सांगू हिला? मूर्तीचा विषय काढला तरी चोरी, नाही काढला तर मनाला पटत नाही. आता एक मोठी झेप घ्यायची, पण त्याआधी एक छोटीशी उडी. बिचारी कुसुमाद्या सारखी म्हणत असते, माझ्याकडे तुझं लक्ष नाही, लक्ष नाही. आता लक्ष देण्याची वेळ आली. थोड्या वेळासाठी माझ्या वतीने सगळ्यांकडे लक्ष ठेव कुसुमाद्या. फक्त तुझे डोळे उघडे असतील, दिसणार काहीच नाही. बिचारी. हाय प्रिया. काय हो, काय आज झोप येत नाही का? अगं हे पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे, खाली ठेवतच नाही मला. अहो पण वाजलेत किती माहितीये का? अगं मी ठरवलंय हे कंप्लीट करून मगच झोपायचं, वेळ बघायची नाही.
वेळ आपणही बघायची नाही हे मी सुद्धा ठरवून टाकलंय. आता फक्त वाट पाहते काळाची. पण उद्या नाही का वाचता येणार ते पुस्तक? आई, काय ग, तुलाही झोप येत नाही की काय? नाही तसं नाही आहे. मला अचानक जाग आली. कोणी हाक मारली का मला? नाही ग, आम्ही नाही हाक मारली आणि आम्हाला नाही हाक वगैरे ऐकू आली. काय ग? हं? कुसुम आत्यानी हाक मारली असेल बहुतेक. शेवटी एकदा जिंकलेच. जिंकणारच होते. माझी शक्ती मला परत मिळाली. इंदुमतीची शक्ती. आता मला कोबड्यांची गरज नाही. उसन्या पाठिंब्याची गरज नाही. मला कोणाच्या उपकारांची गरज नाही. आणि सुलेखा कोणाची मिंदी असणार नाही. आता तिचा खेळ ती स्वतः खेळणार. फक्त आता शुभ्रावर मात करण्याची ताकद जमा करायला हवी. शुभ्रा. कुसुम आत्या. कुसुम, तू शुभ्राला हाक मारलीस का? अंधार होता डोळ्यासमोर. क्या मी काय विचारतो आणि ही काय उत्तर देते? अगं मी विचारतोय, तू शुभ्राला हाक मारलीस का? मी? कोणाला? कधी? काय? तू झोपेत आहेस का? मी काय विचारतोय तुला? अहो, त्यांना स्वप्न पडलं असेल. स्वप्नात एखाद्या वेळेस मारली असेल हाक. हं? काय झालं? तुम्ही सगळे का असे जमलात माझ्या खोलीत? काही नाही झालं. झोप तू, झोप. वंश, झोपा तुम्ही. शुभ्रा,